सायली सुर्वे पुण्यात वाढलेली एक साधी मुलगी, जिच्या डोळ्यात अनेक स्वप्न होती. मॉडेलिंग क्षेत्रात आणि ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये ती भाग घेत होती. 2019 मध्ये ती मिस इंडिया अर्थ या स्पर्धेत सहभागी झाली. तेव्हापासूनच लोक तिला ओळखायला लागली. त्यावेळी अनेकांना वाटत होतं की ही मुलगी पुढे जाऊन मोठं नाव कमावेल. पण म्हणतात ना, आयुष्याच्या पुस्तकात काही पानं अशी असतात जी अचानक सगळं बदलून टाकतात. असंच काहीसं सायलीच्या बाबतीत झालं. सायलीनं घरच्यांच्या विरोधात जाऊन घेतलेला एक निर्णय आणि त्या निर्णयामुळं तिच्या आयुष्याची बरीच वर्ष वायाला गेली. सायलीला एका मुस्लिम मुलावर प्रेम झालं आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन तिनं त्याच्यासोबत लग्न केलं. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण नंतर परिस्थिती बिघडली. या लग्नाबद्दलचा मोठा खुलासा स्वतः सायलीनं केलाय. सायलीनं तिच्या नवऱ्यावर आणि तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केलेत. सोबतच तिनं मुस्लिम धर्मातून पुन्हा एकदा धर्मांतर करत हिंदू धर्मात प्रवेश केलाय आणि याच सगळ्या गोष्टींमुळे ती सध्या बरीच चर्चेत आहे. त्यामुळं सायलीनं सासरच्यांवर काय आरोप केले, तिच्या बाबतीत नेमकं काय घडलंय, या सगळ्यावर तिच्या सासरच्यांचं काय म्हणणं आहे, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सायली सुर्वेचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला. तिच्या कुटुंबात शिक्षणाला महत्त्व दिलं जायचं, त्यामुळे सायलीनं शिक्षणावर लक्ष दिलं. शाळेत असताना ती अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची. इथूनच तिला फॅशनची किंवा डान्स बद्दलची आवड निर्माण झाली असावी. ती दिसायला आकर्षक होती, तिचा आत्मविश्वासही चांगला होता, त्यामुळं तिला मॉडेलिंग क्षेत्रात जाण्याची इच्छा झाली. तिनं सुरुवातीला लहान मोठ्या फॅशन शो मध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. 2019 मध्ये सायलीनं एक मोठा टप्पा गाठला. ती मिस इंडिया अर्थ ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झाली. या नावाजलेल्या स्पर्धेमुळे सायलीची ओळख तयार झाली. ती सोशल मीडियावरही फेमस झाली. अनेकांना वाटलं की ती मॉडेलिंग क्षेत्रात पुढे जाऊन नाव कमवेल. पण याच काळात सायलीच्या आयुष्यात एक व्यक्ती आली, ती म्हणजे आतिफ तासे. मीरा भाईंदर इथं राहायला असलेला आतिफ हा उद्योजक आहे. सोबतच तो राजकारणात देखील सक्रिय असतो अशी माहिती मिळतीये. सुरुवातीला ते फक्त मित्र होते, मात्र ही मैत्री वाढत गेली आणि प्रेमात बदलली. दोघांनीही लग्न करायचा निर्णय घेतला. पण दोघांचे धर्म वेगळे होते. जेव्हा सायलीनं आपल्या घरातल्यांना या नात्याबद्दल सांगितलं, तेव्हा घरात मोठा विरोध झाला. घरच्यांनी सायलीला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी सायली आपल्या निर्णयावर ठाम होती. घरच्यांच्या विरोधात जाऊन सायलीनं लग्नासाठी धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. धर्मांतर केल्यानंतर सायलीचं नावही बदललं गेलं. सायली सुर्वेची अतेजा तासे झाली. लग्नानंतर दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. सायलीला वाटलं तिचं आयुष्य आता आनंदात जाईल. लग्नानंतर सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण काही दिवसांनंतर परिस्थिती बदलायला लागली. सायलीच्या म्हणण्यानुसार घरातलं वातावरण तणावपूर्ण झालं. वाद सुरू झाले. तिच्यावर मानसिक दबाव टाकला गेला. तिचा शारीरिक छळ केला गेला. सायलीनं बरीच वर्ष हा संसार टिकवण्याचा प्रयत्न केला. ती शांत राहिली, अन्याय सहन केला, पण तिच्या मते परिस्थिती सुधारली नाही. सासरच्यांकडून तिला सतत छळ आणि मारहाण केली गेली. हिंदू धर्मातल्या प्रथा पाळण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध केला गेला, असे आरोप सायलीनं तिच्या सासरच्यांवर केलेत. लग्नानंतर 10 वर्षाच्या संसारात सायलीला 4 मुलं झाली. 4 मुलांच्या भविष्यासाठी तिनं बरीच वर्ष हा अन्याय सहन केला. मात्र अखेरीस सहनशीलतेचा अंत झाल्यामुळं तिनं पोलिसात तक्रार दाखल केली आणि आपली चूक सुधारण्याचा निर्णय घेतला, असं ती म्हणतीय. लग्नासाठी तिच्यावर बळजबरी झाली नव्हती, पण प्रेमाच्या नात्यात तिला फसवून ओढलं गेलं होतं. त्या अवस्थेत तिनं स्वतःच्या इच्छेनं लग्न केलं असलं तरी हा प्रकार लव्ह जिहादचाच होता, असा दावा सायलीनं केलाय. सायलीनं पुढे सांगितलं की कुटुंबातल्या 2 जावांपैकी एका जावेनं मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारलाय, तर दुसऱ्या जावेवर अत्याचार होत होते. मात्र तिच्या नवऱ्याची साथ असल्यामुळं ती परिस्थिती थोडीशी वेगळी होती. सोबतच आतिफ तासे सोबत लग्न करणं माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती, असं देखील ती म्हणतीये. या त्रासाबद्दल तिनं अनेकदा पोलिसांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याची खंत तिने यावेळी व्यक्त केली. या अनेक महिने छळ सहन केल्यानंतर सायलीनं हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधला आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे सायलीनं पुन्हा एकदा मूळ धर्मात परतण्याचा निर्णय घेतला. पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये एक विधीपूर्वक होम हवन आणि मंत्रोच्चार करण्यात आले. या शुद्धीकरण विधीनंतर तिचं नाव बदलून आद्या सुर्वे असं ठेवण्यात आलं. सोबतच तिनं 4ही मुलांना पुन्हा हिंदू धर्मात परत आणल्याचंही सांगितलं. या विधीच्या वेळी या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते. सायलीनं माध्यमांशी बोलताना मुलींसाठी एक संदेश दिलाय. ज्या कोणी मुली असे प्रकार सहन करत असतील त्यांनी कृपा करून सहन करू नका. देवानं आपल्याला आयुष्य या रावणासमोर हरून जाण्यासाठी दिलेलं नाहीये.
खचून जाऊ नका. 10 वर्ष मी होते कारण मला 4 मुलं आहेत. मुलांकडे बघून आई कधीच असा विचार करत नाही, की माझं घर तुटावं किंवा मुलांना आई-वडिलांची साथ मिळू नये. हाच विचार करून मी इतकी वर्ष काढली. पण एक माणूस म्हणून माझा संयम संपला होता. माझ्या मुलांसाठी मला बाहेर पडावं लागलं, असं सायलीनं सांगितलं. एकूणच काय तर मंडळी, नामांकित ब्युटी कॉम्पिटिशनमुळे चर्चेत आलेली सायली सुर्वे हिनं धर्मांतर करत प्रेमविवाह केला आणि त्यानंतर तिला बराच त्रास सहन करावा लागला आणि आता अखेर तिनं पुन्हा एकदा हिंदू धर्मात प्रवेश करत स्वतःवर झालेल्या अन्यायाची सगळी कहाणी माध्यमांसमोर सांगितली. कशा प्रकारे तिला धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं आणि तिनं 10 वर्ष हे सगळं कसं सहन केलं, हे तिनं माध्यमांना सांगितलं. आणि हे प्रकरण हिंदुत्ववादी संघटनांनी चांगलंच लावून धरलंय. एकीकडे केरळा स्टोरी 2 सारख्या चित्रपटाचा वाद सुरू असताना लव्ह जिहाद सारखे गंभीर आरोप असणारं हे प्रकरण समोर आलं. त्याच्यामुळं सोशल मीडियावर याची बरीच चर्चा झाली. आता ही झाली एक बाजू. पण मंडळी, या सगळ्या गोष्टींवर किंवा आरोपांवर सायली सुर्वेच्या सासरच्यांचं नेमकं मत काय आहे? सायलीची सासू गुलशन पटेल यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सायलीनं त्यांच्यावर केलेले सगळे आरोप खोटे असल्याचं त्यांनी म्हटलंय. पती पत्नीमध्ये वाद होत असतात. सायली आजही माझी सून आहे आणि पुढेही राहील, असं त्यांनी म्हटलंय. सोबतच आमच्या 3ही सुना हिंदू धर्माच्या आहेत. आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे धर्मांतर करायला बळजबरी केली नाहीये. सायली देखील आमच्या घरी असताना हिंदू प्रथेप्रमाणे पूजा वगैरे सगळं करायची, पण आम्ही कधीच तिला हे करण्यापासून थांबवलं नाही. याआधी देखील सायलीनं पोलिसांमध्ये एक FIR दाखल केली होती. मात्र भांडणांमुळे रागाच्या भरात तिने हे केल्याचं सांगत स्वतः ती केस मागे घेतली होती. आणि आता देखील आतिफ सोबतच्या भांडणाच्या रागामुळे ती हे सगळं करत असेल, असं तिच्या सासूचं म्हणणं आहे. आता मंडळी, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर ही गोष्ट उघड होऊ शकते, की खरंच सायलीला धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती का आणि तिचा मानसिक किंवा शारीरिक छळ झाला होता का? आणि तिच्या सासरच्यांच्या म्हणण्यानुसार सायली हे सगळं कुणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली येऊन बोलतीये का? चौकशीनंतर सत्य समोर येईलच. बाकी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.